विभूती चरची स्वहस्ते. आनंदा नित्य नियमाने काय करायचे, त्या कुरकुट मुरकुटाला भस्म लावायचे, रुद्राक्ष घालायची, त्याच्याबरोबर भजन करायचे, त्याच्याबरोबर गायन करायचे आणि नृत्य सुद्धा कुरकुट मुरकुटासोबत करत होते. यमतीच्या संगती करुणाच्या सही घडत असे शिव भजन. असो तिचे सत्व पहावाय लोगुन सदाशिव पातला. असं म्हणलं होतं ते कुरकुट मुरकुट दररोज नित्य नियमाने भजन पूजन ऐकत होते, महानंदासोबत करत होते. आता खरंच तिचं सत्व बघण्यासाठी कैलास पर्वतावरून महादेवानं रूप धारण करून त्या महानंदेच्या दारामध्ये आलेले. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सजना आला. त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा. तर महादेवाने काय केलं, रूप धारण केलं आणि व्यापाऱ्याचं रूप धारण करून महानंदेच्या घरी तो व्यापारी आलेला आहे. पूजा करुणी स्वहस्तकी त्या बैसविले रत्न मंचकी. तो पृथ्वीमा मोलाचे हस्तकी कंकन त्यांच्या देखिले. तर तो सौदागराचं रूप म्हणजे व्यापाऱ्याचं रूप घेऊन महादेव त्या महानंदेची परीक्षा घेण्यासाठी आलेला आहे. महानंदेने तिला घरी पाटावर बसविले.